महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अखेर पोलीस अधीक्षकांनी केले त्या दोघा फसव्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन। 444 गुन्ह्यांमधील मुद्देमाल केला गहाळ। 30,91,410 रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार करणारे 2 पोलीस कर्मचारी निलंबित। धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जवळपास 444 गुन्ह्यांमधील सुमारे 30,91,000 रुपयांच्या जप्त मुद्देमाल गहाळ केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पूर्वी नेमणुकीस असलेल्या महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे या 2 पोलीस हवालदारांना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे। विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल वेळेत न्यायालयात सादर करण्यात आलेला नसल्याने तसेच काही प्रमाणात तो गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षकांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे प्रकरण काही वर्षांपूर्वीचे असले तरी अलीकडे करण्यात आलेल्या अंतर्गत तपासणीत ही गंभीर बाब समोर आली आहे। या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही हवालदारांना अधीक्षकांनी निलंबित केलं असून निजामपूर पोलीस स्टेशनमध्येच त्यांच्यावर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गहाळ झालेला मुद्देमाल जमा करण्यासंदर्भात वरिष्ठांकडून महेंद्र जाधव, शरद ठाकरे यांना वारंवार ताकीद देण्यात आली होती, मात्र त्यांनी मुद्देमाल जमा न केल्याने ही कारवाई झाली आहे। दरम्यान चक्क पोलिसांची फसवणूक केल्याच्या प्रयत्नामुळे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुकही केलं जात आहे।